नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण 100% अनुदानित अशा एका आश्रमशाळेची शिक्षक भरतीविषयीची जाहिरात बघणार आहोत. यामध्ये प्राथमिक व माध्यमिक शिक्षक, शिक्षण सेवक अशा प्रकारची पदे आहेत. या जाहिरातीमध्ये एकूण 14 रिक्त पदे भरायची आहेत. ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत. तसेच या पदांसाठी वेतन श्रेणी ही 29,200 ते 1,22,800 पर्यंत असणार आहे. तर या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सहज मिळत राहतील. चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती. तर जाहिरात आहे 100% अनुदानित आश्रमशाळेची. माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सांगली यांच्याकडे संस्था दाखलपत्र दिनांक 27/6/2025 व दिनांक 24/11/2025 तसेच दिनांक 11/12/2025 व दिनांक 3/2/2026 तसेच माननीय सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण सातारा यांच्याकडे संस्था दाखलपत्र दिनांक 21/11/2025 दिनांक 10/12/2025 दिनांक 29/12/2025 दिनांक 2/2/2026 व दिनांक 20/2/2026 च्या अधीन राहून सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्था कापूसखेड तालुका वडवा जिल्हा सांगली या संस्थेच्या सद्गुरू प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा इस्लामपूर, शिराळा व शेरे येथे सहाय्यक शिक्षक, शिक्षण सेवक पदे सरळ सेवा भरती भरण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे. तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया. पहिल्या पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक, शिक्षण सेवक प्राथमिक आश्रमशाळेसाठी. याकरिता एकूण 5 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या 5 पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता HSC DED तसेच TET उत्तीर्ण आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या 5ही पदांसाठी वेतन श्रेणी व भत्ते ही शासन नियमानुसार असणार आहे. या 5 पदांसाठी संवर्ग आहे विमुक्त जाती VJA 1 पद, इतर मागास प्रवर्ग OBC 3 पदे, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग ACBC 2 पदे. अशा प्रकारे पदे भरण्यात येणार आहेत. या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पदाचे नाव आहे सहाय्यक शिक्षक, शिक्षण सेवक माध्यमिक आश्रमशाळा या विभागासाठी. याकरिता एकूण 9 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या 9 पदांसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता BA BEd समाजशास्त्र 1 पद, BSc BEd गणित 1 पद, BA BEd इंग्रजी 2 पदे, BSc BEd विज्ञान 1 पद, BA BEd हिंदी 1 पद, HSC DED 3 पदे, सोबतच TET उत्तीर्ण व MSCIT उत्तीर्ण. या 9 पदांसाठी वेतन व भत्ते हे शासन नियमानुसार असणार आहे. या 9 पदांसाठी असणारा संवर्ग आहे भटक्या जमाती ब NTB 1 पद, इतर मागास प्रवर्ग OBC 1 पद, सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग ACBC 1 पद, अराखीव खुला 3 पदे, अनुसूचित जाती SC 2 पदे, अनुसूचित जमाती ST 1 पद, विशेष मागास प्रवर्ग SBC 1 पद, आर्थिक दुर्बल घटक EWS 2 पदे. या प्रकारच्या आरक्षणाद्वारे ही पदे भरण्यात येणार आहेत. पुढची माहिती जाणून घेण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो. तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना तुमच्या WhatsApp आणि टेलिग्राम चॅनलवर नक्की शेअर करत चला, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. ही जाहिरात आपण या व्हिडिओच्या शेवटी देत आहोत. ती जाहिरात व्यवस्थित वाचून घ्यायची आहे. जाहिरातीवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीकरिता जायचं आहे. तसेच
तुम्हाला कोणकोणत्या जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. तर या पदांसाठी असणारी माहिती अशा प्रकारे आहे. वेतन श्रेणी: प्राथमिक आश्रमशाळा सहाय्यक शिक्षक 7व्या वेतन आयोगानुसार S10 29,200 ते 92,300. माध्यमिक आश्रमशाळा सहाय्यक शिक्षक B.Ed वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार S14 38,600 ते 1,22,800 पर्यंत. माध्यमिक आश्रमशाळा सहाय्यक शिक्षक D.Ed वेतन श्रेणी 7व्या वेतन आयोगानुसार S10 29,200 ते 92,300 पर्यंत असणार आहे. टीप दिलेली आहे. 1. NCC-B प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारास प्राधान्य राहील. 2. तंत्रस्नेही उमेदवारास प्राधान्य राहील. शासन नियमानुसार जी किमान व कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे ती लागू ठरेल. तसेच शासनाचे वेळोवेळी लागू केलेल्या नियमानुसार ठरवून दिलेले समांतर आरक्षण धोरण व तत्संबंधी नियमावली लागू राहील. वरील नमूद तपशिलानुसार पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक ती कागदपत्रे ट्रू कॉपी करून रजिस्टर पोस्ट अथवा स्पीड पोस्टाने किंवा कुरिअरने दिनांक 6 एप्रिल 2026 पर्यंत मिळतील असे सचिव सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्था कापूसखेड तालुका वळवा जिल्हा सांगली 415409 या पत्त्यावर पाठवावेत. अर्जदाराने अर्जात संपूर्ण पत्ता, पिनकोड व चालू मोबाईल नंबर नमूद करावा. पात्र उमेदवारांनी स्वखर्चाने परीक्षेसाठी उपस्थित राहावे. कुठल्याही प्रकारचा प्रवास भत्ता देण्यात येणार नाही. प्राप्त अर्जाची छाननी करून लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र पात्र उमेदवारास पाठवण्यात येईल. पात्र उमेदवारांची 200 गुणांची लेखी परीक्षा पदाच्या अनुषंगाने व सामान्य ज्ञानावर आधारित दिनांक 18/4/2026 रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येईल. लेखी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांची 15 गुणांची तोंडी व 10 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा दिनांक 28/4/2026 रोजी दुपारी 12 वाजता घेण्यात येईल. याबाबत पात्र उमेदवारांना कळवण्यात येईल. दिनांक 28/4/2026 रोजी दुपारी 5 वाजेपर्यंत निवड व प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येईल. टीप दिलेली आहे. सदरची भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर स्थगित किंवा रद्द करण्याचे अधिकार संस्थेस किंवा निवड समितीस राहतील व त्याबाबत कोणतीही तक्रार करण्यात येणार नाही. ही जाहिरात मुख्याध्यापक सद्गुरू प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा इस्लामपूर शिराळा शेरे तसेच सचिव सद्गुरू जंगली महाराज शिक्षण संस्था कापूसखेड तालुका वळवा जिल्हा सांगली यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक 6 एप्रिल 2026 पर्यंत नक्की अर्ज करायचा आहे. कारण ही सर्व पदे 100% अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत. तर अशा प्रकारे आपण या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा, जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर दररोज देत असतो. त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे. त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता. चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये एका नवीन जाहिरातीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.